जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण जळगाव ते भुसावळ जंक्शन दरम्यान होणारी रेल्वे वाहतूक आता अधिकच वेगवान होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जळगाव ते भादली दरम्यान 5वा रेल्वे मार्ग विकसित करण्यात येतोय. या मार्गामुळे मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या महत्त्वपूर्ण मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा जळगाव यार्डात होणारा कोळंबा मोठ्या प्रमाणात टळणार असून सिग्नलची प्रतीक्षा देखील संपणार आहे. विशेष म्हणजे आता या रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे लवकरच नवीन नियोजन आखले जाईल, ज्यामुळे जळगाव जंक्शन मधील गाड्यांना सुलभ मार्ग उपलब्ध होईल. याचा सर्वाधिक फायदा खान्देशहून मुंबई प्रवास करणाऱ्यांना होणार असल्याची शक्यता आहे. सोबतच या नवीन मार्गामुळे जळगाव जिल्ह्यातील काही भागात रेल्वे कनेक्टिव्हिटी नव्याने उपलब्ध होऊ शकेल. तर मग नेमका कसा असणार आहे जळगाव भुसावळ जंक्शन साठीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प? आता कधीपर्यंत या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होईल आणि याचा जळगावसह उत्तर महाराष्ट्राला काय फायदा होईल? तर चला सर्व काही अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचं जंक्शन मानलं जातं. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात मेल, एक्सप्रेस आणि मालगाड्यांची ये जा याच मार्गावरून होत असते. परंतु या ठिकाणी दोन विविध रेल्वे मार्ग एकत्र येत असल्यामुळे अनेक वेळा 3 ते 4 गाड्या एकत्र येऊन पोहोचतात. परिणामी अनेक वेळा जळगाव यार्डात रेल्वे गाड्यांना सिग्नलची प्रतीक्षा करावी लागते. यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असून अनेक सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांना उशीर देखील होतो. याच कारणाने गेल्या काही काळापासून ही समस्या सोडवण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली जात होती. तसं तर काही वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रात रेल्वेतील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. नवीन मार्ग, अतिरिक्त लायसन्स आणि रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणामुळे या भागात भविष्यातील रेल्वे वाहतूक अधिक सक्षम करण्याचा रेल्वे प्रशासनाचा उद्दिष्ट आहे. आता हाच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत आणि जळगाव रेल्वे स्टेशनवर निर्माण झालेली सद्यस्थिती लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतलाय. यानुसार जळगाव ते भादली दरम्यान 5वा रेल्वे मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचलं असून लवकरच या संदर्भातील पुढील नियोजन केले जाणार आहे. हा संपूर्ण रेल्वे मार्ग जवळपास 8.66 किलोमीटर लांबीचा आहे. या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पामुळे जळगाव यार्डातील गाड्यांची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आता रेल्वे प्रशासन अगदी वर्षभरातच हा नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्याची शक्यता आहे. सध्या या जळगाव ते भादली रेल्वे मार्गावर रूळ अंतरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून त्यानंतर जोडणी आणि सिग्नल यंत्रणेशी संबंधित तांत्रिक कामे हाती घेतली जाणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेसाठी विशेष रेल्वे ब्लॉक घेण्यात आले आहेत. या कारणामुळे काही लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही गाड्यांची मार्ग बदलली जाऊ शकतात आणि काही गाड्या तात्पुरत्या रद्द देखील होऊ शकतात. सध्या स्थितीत जळगाव ते भादली दरम्यान या 3रा आणि 4था रेल्वे मार्ग प्रामुख्याने पश्चिम रेल्वेतील गाड्यांसाठी वापरला जातो, ज्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अनेक मेल, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांना जळगाव यार्डमध्ये सिग्नल मिळेपर्यंत थांबावे लागते. परिणामी गाड्यांना उशीर होतो आणि संपूर्ण वेळापत्रकावर त्याचा परिणाम होतो. परंतु आता हा 5वा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर ही समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे. या नवीन मार्गामुळे मुंबई, पुणे, नागपूर तसेच इतर महत्त्वाच्या दिशांकडे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना एक स्वतंत्र रेल्वे मार्ग उपलब्ध होईल. त्यामुळे रेल्वे वाहतुकीचे नियोजन अधिक कार्यक्षम होऊन गाड्या वेळेवर धावण्यास मदत होईल. याचा सरळ फायदा या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार असून प्रवासाचा वेळ देखील वाचणार आहे. परंतु या प्रकल्पाचा लाभ केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित राहणार नाही, कारण जळगाव यार्डमधील गर्दी कमी झाल्यामुळे मालगाड्यांना देखील जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, ज्यामुळे माल वाहतूक देखील जलद गतीने होईल. मित्रांनो, या भागातून कोळसा, सिमेंट, रासायनिक खते, शेती माल तसेच विविध प्रकारच्या औद्योगिक उत्पादनांची वाहतूक केली जाते. परिणामी स्थानिक उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राला या प्रकल्पाचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. सध्या स्थितीत मालगाड्यांसाठी मार्ग मोकळा करून देण्यासाठी अनेकदा प्रवासी रेल्वे गाड्यांना खूप लाईनवर उभे केले जाते. परंतु जर हा 5वा रेल्वे मार्ग सुरू झाला तर मालगाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल,
ज्यामुळे प्रवासी गाड्यांना होणारा त्रास कमी होईल. त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनाला मागील काही काळापासून भुसावळ विभागातून नवीन प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करायच्या आहेत. मात्र आधीच्या या रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक अडकत असल्यामुळे हा निर्णय घेता येत नव्हता. परंतु आता या प्रकल्पामुळे भुसावळ विभागातून नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला संधी उपलब्ध होणार आहे. याच कारणाने जळगाव ते भादली दरम्यान उभारला जात असलेला हा 5वा रेल्वे मार्ग भुसावळ विभागातील पायाभूत रेल्वे सुविधांना बळकटी देण्यासाठी महत्त्वाचा मानला जातोय. कारण एकदा जर हा मार्ग सुरू झाला तर जळगाव यार्डमधील वाहतुकीचा ताण कमी होऊन गाड्यांना अगदी योग्य वेळेवर पोहोचणे शक्य होईल, ज्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे सेवेची कार्यक्षमता अधिक वाढेल आणि भविष्यातील वाढत्या रेल्वे व्यवस्थेसाठी एक सक्षम पर्याय निर्माण होईल. आता रेल्वे प्रशासन हा नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर कशा प्रकारे गाड्यांचं नियोजन करते हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे असेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता या 5व्या रेल्वे मार्गामुळे खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे व्यवस्थेत खरोखर बदल घडणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या चॅनलला. धन्यवाद.